विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक या चॅप्टरचं आज आपण पुन्हा एक इम्पॉर्टंट डेरिव्हेशन टीच करणार आहोत. डेरिव्हेशन आहे आपलं पोटेन्शियल एनर्जी. सो फर्स्ट, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ते इकडे लक्ष द्या. सपोज हा आपला एक पॉझिटिव्ह चार्ज आहे क्यू. या पॉझिटिव्ह चार्जची ही आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. आपला कोणताही चार्ज असो त्याच्या सराउंडिंग मध्ये एक फील्ड तयार होत असते. आता या चार्ज पासून आणि या चार्ज मुळे जे इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जे प्रोड्यूस झाली, यापासून आपण इन्फायनाइट डिस्टन्सवर पुन्हा एखादा चार्ज घेतला. पुन्हा एक मी चार्ज घेतला पॉझिटिव्ह क्यू. ओके, आता या चार्जला जर मी या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कडे काय करणार, मूव्ह करणार. म्हणजे मी कोणतं वर्क करून राहिलो, हा एक मी चार्ज घेतला आधी पॉझिटिव्ह क्यू. या पॉझिटिव्ह क्यू चार्जनी एक इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड प्रोड्यूस केली त्याच्या सराउंडिंग मध्ये. त्यानंतर मी इन्फायनाइट डिस्टन्सवर पुन्हा एक चार्ज कन्सिडर केला पॉझिटिव्ह क्यू. आता मी काय करत आहे, या पॉझिटिव्ह क्यू चार्जला ब्राउट करत आहे. कोणाकडे, तर या दुसऱ्या चार्जकडे. दॅट इज अवर वर्क. तर जेव्हा मी या पॉझिटिव्ह चार्जला या पॉझिटिव्ह चार्जच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्डकडे काय करणार, मूव्ह करणार, तेव्हा हे दोन्ही चार्ज एकामेकापासून रिपेल होणार बिकॉज ऑफ सेम पोलॅरिटी. हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे. बिकॉज ऑफ सेम पोलॅरिटी हे एकमेकांकडून काय होणार, रिपेल होणार. बट माझं जे वर्क डन, जे मला वर्क डन करायचं आहे ते या डायरेक्शन मध्ये करायचं आहे. वर्क डन होणार आपलं, बरोबर. आणि वर्क डन झाल्यावर, वर्क डन म्हणजेच आपली काय असते, तर पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच मला एक्सप्रेशन वर्क डनचं काढलं तरी काय भेटणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. तर आधी पोटेन्शियल एनर्जीची आपण सिंपल डेफिनेशन काय सांगू शकतो, वेन अ चार्ज इज ब्राउट टू अनदर चार्ज ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. जेव्हा एखाद्या चार्जला आपण ब्राउट करतो कोणाकडे, अनदर चार्जच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड कडे, देन द वर्क इज डन अँड इट इज ऑल्सो नोन ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. आता याच पोटेन्शियल एनर्जीचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डेरिव्हेशन डिराईव्ह करायचं आहे. तर आधी क्वेश्चन नोट करा. क्वेश्चन नोट करून घ्या आधी तुम्ही. डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता मी पुन्हा एकदा डायग्राम ड्रॉ करून देत आहोत आणि त्या डायग्राम वरून काही टॉपिक समजवत आहोत. तर बोर्डकडे क्लिअरली लक्ष द्या. फर्स्ट, हा मी एक ओरिजिन घेतला ओ. ओरिजिन काय घेतला मी, ओ. या ओरिजिन ओ वर मी एक चार्ज घेतला पॉझिटिव्ह क्यू, म्हणजे जास्त वाला चार्ज घेतला, कारण मी कॅपिटल क्यू तिथे डिनोट केला आहे. त्यानंतर एक पॉइंट घेतला मी इथे ए. या ए वर सुद्धा मी एक चार्ज घेतला पॉझिटिव्ह स्मॉल क्यू, म्हणजे स्मॉल चार्ज घेतला. ओरिजिन घेतला ओ, ओ वर चार्ज घेतला मी पॉझिटिव्ह क्यू. त्यानंतर एक पॉइंट घेतला ए. या ए पॉइंट वर मी स्मॉल चार्ज घेतला पॉझिटिव्ह क्यू. आता हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, तर हे एकामेकापासून रिपल होणार. तर जो आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स येणार, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या डायरेक्शन मध्ये येणार. व्हाय, बिकॉज इट कॅन बी रिपेल फ्रॉम इच अदर. या डायरेक्शन मध्ये झाला आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यानंतर आता मला सांगा, हे एकमेकांपासून रिपल होत आहे, तर मला जे वर्क डन करावं लागणार ते या डायरेक्शन मध्ये करावं लागणार. या डायरेक्शन मध्ये तर वर्क डन नाही होणार ना, ते तर ऑटोमॅटिक रिपेल होत आहे. तर मी वर्क डन करत आहो या डायरेक्शन मध्ये. तर वर्क डन करण्यासाठी मी ए पासून एक पॉइंट घेतला बी. ए पासून एक पॉइंट काय घेतला बी. या डायरेक्शन मध्ये मला वर्क काय करायचं आहे, डन. आणि हा जो आपला मेन ओरिजिन होता, या ओरिजिन पासून आधी ए घेतला मी R1 डिस्टन्सवर
आणि या ओ पासूनच हा जो बी आहे हा घेतला मी R2 डिस्टन्सवर, एक घेतला R1 डिस्टन्सवर ओ पासून ए आणि ओ पासून बी घेतला मी R2 डिस्टन्सवर. आफ्टर दॅट वर्क डन करायचं आहे मला. वर्क डन करण्यासाठी हा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे स्मॉल क्यू याला मला कोणत्या साईडला न्यायचं आहे, ए पासून बी कडे. तर आधी मी स्मॉल डिस्प्लेसमेंट कन्सिडर करून घेतोय डी आर. आधी आपण स्मॉल डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करत असतो, त्यानंतर त्याला इंटिग्रेट करून आपण फायनल डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करत असतो. ओके, सो फर्स्ट ड्रॉ द डायग्राम. डायग्राम ड्रॉ झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कन्सिडर अ पॉझिटिव्ह क्यू चार्ज, कन्सिडर अ पॉझिटिव्ह क्यू चार्ज सिच्युएटेड ऍट ओरिजिन ओ. आपण हा पॉझिटिव्ह क्यू चार्ज घेतला जो कुठे सिच्युएटेड केलाय आपण, ओरिजिन ओ. त्यानंतर लेट अ स्मॉल चार्ज पॉझिटिव्ह क्यू, हा जो स्मॉल चार्ज दिसत आहे पॉझिटिव्ह क्यू, ब्राउट फ्रॉम ए टू बी. या पॉझिटिव्ह चार्ज क्यूला आपण ब्राउट करत आहे कुठून कुठपर्यंत, ए पासून बी पर्यंत. which are at a distance R1 and R2 from origin O. but हा A R1 डिस्टन्स वर आहे O पासून आणि हा जो B आहे हा R2 डिस्टन्स वर आहे O पासून. when the charge is brought from A to B, the work is done against the electrostatic force. बट जेव्हा मी हा चार्ज ब्राउट करत आहो ए टू बी, तर आपलं वर्क तर डन होत आहे, बट हे कोणाच्या अगेन्स्ट होत आहे, आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि ऑलरेडी आपण टीच केलं आहे वर्क डन इक्वल टू असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इक्वल टू काय असते आपलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि वर्क हे नेहमी अगेन्स्ट द काय असते, फोर्स. ओके, सो फर्स्ट राइट डाउन, consider a positive charge Q, consider a positive charge Q situated at origin O. Next point, let a small charge positive Q let a small charge positive Q is brought from A to B. कशापासून ब्राउट केलाय आपण त्याला, ए टू बी. बट हा जो ए टू बी आहे इज ब्राउट फॉर्म लिहिला आपण ए टू बी विच आर ऍट अ डिस्टन्स R1 and R2, which are at a distance R1 and R2 from origin O. फ्रॉम ओरिजिन ओ. त्यानंतर पुन्हा कंटिन्यू लिहा. नेक्स्ट पॉइंट, व्हेन द चार्ज इज ब्राउट, व्हेन द चार्ज इज ब्राउट then the work is done, then the work is done against the electrostatic force. Then the work is done against the electrostatic force. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चार्ज आहे तो ए टू बी पासून आपण ब्राउट केला, त्यामुळे आपलं वर्क डन झालं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं डायरेक्शन या डायरेक्शन मध्ये आहे, वर्क आपलं या डायरेक्शन मध्ये होत आहे, म्हणून मी अगेन्स्ट द म्हटलं. वर्क डन इक्वल टू असते विद्यार्थी मित्रांनो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट इथे साइन कोणती येते, निगेटिव्ह, कारण डायरेक्शन दोघांचाही अपोजिट आहे. वर्क डन, फोर्स आहे आपला इलेक्ट्रोस्टॅटिक आणि डिस्प्लेसमेंट आहे आपलं डी आर.
डिस्प्लेसमेंट किती घेतलाय आपण dr. बट वर्क डन म्हणजेच मी पोटेन्शियल एनर्जी लिहू शकतो. बट वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ते आपण डिनोट केली आहे पहिले फक्त du नी. du म्हणजे स्मॉल, बरोबर, कारण आपलं पोटेन्शियल एनर्जी आपण टोटल साठी फाइंड आउट केली का आतापर्यंत नाही. इक्वेशन काय बनणार, देअरफॉर du इक्वल टू मायनस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू dr. आता विद्यार्थी मित्रांनो मी फाइंड आउट करणार आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, कारण आधी ए टू बी आलं, त्यानंतर बी टू काय येणार आहे ओ. आधी चार्ज पार्टिकल आपला ए पासून बी पर्यंत आला, स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतलं मी फक्त dr, मग तोच बी पासून कुठे येणार आहे ओ, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे आपली चेंज. सो ऍट द लास्ट मला फाइंड आउट करायचं आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करताना मला इंटिग्रेशन घ्यावं लागणार आणि लिमिट कोणती येणार, पहिलं डिस्टन्स r1, दुसरं डिस्टन्स r2. सो r1 टेन्स टू r2 आणि मग याला काय करू आपण इंटिग्रेट. फर्स्ट राईट डाऊन दिस. आता विद्यार्थी मित्रांनो आपण पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट केली, बट फायनली मला काय फाइंड आउट करायचं आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. लिहा नाउ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज गिव्हन बाय, नाउ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी बाय इन डेल्टा u इंटिग्रेशन r1 टेन्स टू r2 du. फक्त बोर्डकडे लक्ष द्या. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी r1 टेन्स टू r2 du म्हणजे आपली पोटेन्शियल एनर्जी होती. आता पोटेन्शियल एनर्जीची तिथे व्हॅल्यू पुटअप करू. इंटिग्रेशन r1 टेन्स टू r2 इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू dr. ओके, बट जो आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो विद्यार्थी मित्रांनो, त्याचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 इंटू प्रोडक्ट ऑफ टू चार्ज अपॉन r स्क्वेअर. प्रोडक्ट ऑफ काय असतो टू चार्ज अपॉन r स्क्वेअर. हा आपला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा काय आहे फॉर्म्युला. प्रोडक्ट ऑफ टू चार्ज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एक चार्ज आहे पॉझिटिव्ह क्यू आणि दुसरा म्हणजे एक चार्ज आहे आपला कॅपिटल क्यू आणि एक आहे स्मॉल क्यू. सो कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू अपॉन काय येणार r स्क्वेअर. ही झाली आपली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला. ही व्हॅल्यू इथे पुटअप करू. सो r1 टेन्स टू r2, साइन कोणती मायनस ऍज इट इज 1/4πε0 इंटू क्यू अपॉन r स्क्वेअर इंटू काय आला dr. आता विद्यार्थी मित्रांनो इंटिग्रेशन कॉन्स्टंट, पूर्ण कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर काढू. सो मायनस 1/4πε0 मायनस 1/4π. विद्यार्थी मित्रांनो यानंतर dr आहे तर इंटिग्रेशन फक्त आपण r चं फाइंड आउट करू शकतो, बाकी टर्म कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढू. सो मायनस 1/4πε0 कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू इंटिग्रेशन r1 टेन्स टू r2 1 अपॉन काय राहिला r स्क्वेअर dr 1/r² dr. त्यानंतर डेल्टा u मायनस 1/4πε0 इंटू कॅपिटल क्यू स्मॉल क्यू r1 टेन्स टू r2 1/r² आहे, याला मी x⁻n मध्ये कन्वर्ट करतो. तर या r स्क्वेअरला मला जर वर नेलं तर -2 होणार dr. आता इथे आपण x⁻n चा काय अप्लाय करू फॉर्म्युला
4 पाय एप्सिलॉन 0 कॅपिटल क्यू स्मॉल क्यू काय होणार r रेस टू -2 + 1 अपॉन -2 + 1 लिमिट r1 टेन्स टू r2 x रेस टू यांचा फॉर्म्युला अप्लाय केला आफ्टर दॅट -1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 q इंटू क्यू हा होणार r रेस टू -1 अपॉन मध्ये पण येणार -1 r रेस टू -1 अपॉन -1 r1 टेन्स टू r2 आता हा मायनस आणि हा मायनस काय होऊन जाणार कॅन्सल राईट डाऊन दिस फास्ट त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मायनस मायनस साइन जे आहे ती आपली कॅन्सल होऊन जाणार मायनस मायनस साइन गेट कॅन्सल काय राहिला आपला डेल्टा यू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 मायनस मायनस साइन कॅन्सल झाली आता हा r रेस टू -1 आहे यालाच मी 1/r लिहू शकतो r रेस टू -1 म्हणजे 1/r लिमिट r1 टेन्स टू r2 या r मध्ये आधी अप्पर लिमिट येणार त्यानंतर लोअर लिमिट सो फायनल एक्सप्रेशन 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 अरे क्यू इंटू क्यू राहिलं लिहायचं आपलं कॅपिटल क्यू स्मॉल क्यू 1/r r1 टेन्स टू r2 ओके पुन्हा कॅपिटल क्यू इंटू स्मॉल क्यू आता विद्यार्थी मित्रांनो या r मध्ये आधी आपली अप्पर लिमिट येणार अप्पर लिमिट काय आहे r2 सो 1/r2 फॉर्म्युला काय असते अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आधी अप्पर लिमिट पुटअप केली त्यानंतर साइन मायनस मग त्याच r मध्ये आपण लोअर लिमिट पुट करू सो 1/r1 दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन